सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्य विषयक प्रश्न तज्ञ डॉक्टर्सना विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्थूलपणा आणि आयुर्वेद. भारताचं वजन वाढतंय. कुपोषणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र दर 5 शहरी व्यक्तींपैकी 3 व्यक्ती ह्या स्थूल आहेत आणि त्याचबरोबर स्थूलपणाबरोबर येतात ते जीवनशैलीतील इतर आजार, जसं मधुमेह आहे, हृदयरोग आहे, वंध्यत्व आहे, यादी संपतच नाही. प्रश्न असा येतो की ज्या भारतामध्ये प्राचीनतम आयुर्वेद शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, अगदी भौगोलिक परिस्थितीनुसार, ऋतुमानानुसार आहाराच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, व्यायामाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, विहाराच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, त्या देशामध्ये ही परिस्थिती का उद्भवावी? म्हणूनच स्थूलपणा आणि त्याच्याशी निगडित इतर आजारांवर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याविषयी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रख्यात आयुर्वेद तज्ञ वैद्य समीर जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष ते पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक चिकित्सा करत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे ते आयुर्वेद विभागाचे प्रधान चिकित्सक आहेत. विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे ते चीफ आयुर्वेद कन्सल्टंट आहेत. क्रिटिकल इलनेसेस, किडनी डिसीजेस, वंध्यत्व, कॅन्सर आणि ऑटिझम यांवर चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शको, स्थूलपणा आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न विचारायचे असतील, ते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा. फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा एकदाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण स्थूलपणा या विषयावर जेव्हा बोलणार आहोत, मला प्रथम सांगा की आयुर्वेदामध्ये स्थूलपणा म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे? कसं आहे, आधुनिक शास्त्र असा विचार करतं की बॉडी मास इंडेक्स एवढी हवी किंवा हाईट वेट चार्ट जो आहे तो ह्या पद्धतीने शरीरात असायला पाहिजे. तर असा पूर्वीच्या ऋषीमुनीने विचार केलेला नाहीये. त्यांनी एक समवायिक छेदानी आयाम आणि विस्ताराची एक कल्पना मांडलेली आहे. जेवढी आपली माणसाची उंची आहे तेवढी त्याची रुंदी हात पसरल्यानंतर असायला हवी. आणि हे व्यवहारात आपल्याला दिसतं की कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल हाय झालेली आहे आणि तरी सुद्धा व्यक्ती नॉर्मल आहे असं बऱ्याच वेळा दिसतं. आणि कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल ही नॉर्मल आहे आणि तरी हार्ट अटॅक आला असंही दिसू शकतं. म्हणजे हे शेवटी कसं आहे प्रकरण मेदाच्या संबंधातलं, की मेद हा आपल्या शरीरातला एक असा घटक आहे 7 धातूंच्यापैकी. रसरक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा आणि शुक्राचे 7 धातू आहेत. आणि त्यापैकी मधला जो काटा आहे तो म्हणजे मेद आहे. म्हणजे एकीकडे रसरक्त, मांस असे 3 धातू आहेत, दुसरीकडे अस्थिमज्जा, शुक्राचे 3 धातू आहेत आणि मधला काटा जो आहे तो म्हणजे मेदाचा आहे. त्यामुळे आपल्या शरीरातला मेद हा जर चांगला असेल, प्राकृत असेल, तर माणूस हा नॉर्मल असतो. हा आयुर्वेदाचा विचार आहे. पण हे होत असताना सुद्धा स्फिक्स तनोदर लंबनम असं लक्षण जे आहे ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ते स्तनाचा भाग लोंबतोय, पोटाचा लोंबतोय, स्फिक म्हणजे नितंबाचा भाग लोंबतोय, तर त्या व्यक्तीला जाड म्हटलेलं आहे. पुन्हा जाडपणामुळे येणारे जे दोष आहेत तेही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, की त्यांनी नपुंसकत्व येऊ शकतं, मुलं होत नाही किंवा जवळप्रौढ म्हणजे म्हातारपण जे आहे ते विग्रस लिहायला लागतं, हृदयासारखे आजार जे आहेत ते व्हायला हृदयाचे आजार व्हायला लागतात किंवा मूळव्याधीसारखा त्रास होऊ शकतो, आयास निश्वास म्हणजे चालल्यानंतर दम लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे. परंतु एका कोणत्या तरी विविक्षित वजनाची आणि हाईटची जी धाटणी आता आधुनिक शास्त्र बघतं तसा मात्र याच्यात विचार नाही. याचं कारण असं आहे की लोक काय करतात, म्हणजे स्पेशली स्त्रिया 40-45 वर्षाच्या होतात आणि त्या झाल्यानंतर त्या 17-18 वर्षाच्या मुलींसाठी 0 फिगर करायला बघतात आणि त्याच्यामुळे शरीराचं इतकं आतोनात नुकसान होतं की नंतर त्यातून पुन्हा चांगलं काही घडेल असं होत नाही. तर हा धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही युरोपियन लोकांचं अंधानुकरण करू नका. आयुर्वेद काय म्हणतो हे लक्षात घ्या.